सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्या कष्टाला फळ मिळत नाही, हवं तसं फळ मिळत नाही. तुम्ही खूप कष्ट घेत आहात. पती असतील, मुलं असतील, प्रगती थांबलेली असेल, घरात बरकत येत नाही, आरोग्य नीट राहत नाही, पैसा नीट तुमचा थांबत नाही, लक्ष्मी स्थिर टिकून राहत नाही तुमच्या घरात. तर दर गुरुवारी एक उपाय, एक सेवा करायची आहे. बघा, मनात वाईट साईट विचार येतात. आपण एवढं देवदेव करतोय, आपल्याला देवांची साथ मिळत नाही, कष्टाला हवं तसं फळ मिळत नाही. तर महिलांनो, दर गुरुवारी जर असं लवकर उठायला सुरुवात करा आणि चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करा. तुमचा गुरुग्रह, शुक्र ग्रह आणि तुमचा चंद्र कुंडलीतील इतका मजबूत होईल. आणि ज्या व्यक्तीचा गुरु, शुक्र, चंद्र मजबूत असतो त्या व्यक्तीला या जगात तरी कधीच कशाला कमी पडत नाही. गुरु माऊलींची, आपल्या माय माऊलीची भरभरून कृपा, आशीर्वाद मिळतो. पण हा आंघोळीचा उपाय दर गुरुवारी करा. तुम्ही रोजही करू शकता, पण नाही एवढा वेळ मिळत. दर गुरुवारी तरी आठवणीने जरूर करा. आंघोळीनंतर आपला घराच्या उंबरठा, तसं दार आपलं नेहमी मुख्य दार स्वच्छ ठेवावं. माता लक्ष्मी तिथूनच प्रवेश करत असते, म्हणून आपलं मुख्य दार नेहमी स्वच्छ ठेवा. दर गुरुवारी किंवा अमावस्या, पौर्णिमा दाराला आंब्याच्या 5 पानांचं, 11 पानांचं तोरण लावायला सुरुवात करा. आता आंब्याची पानं तुम्ही कधी पण आपल्या मुख्य दरवाजावर लावाल तर 5 पानं असो किंवा 11 असो, आपल्या स्वतः म्हणजे घरातल्या गृहलक्ष्मीने त्या आंब्याच्या पानांना स्वच्छ धुवावं, पुसावं आणि प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकवाचं बोट लावावं किंवा फक्त हळद जरी लावली. लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः. आणि आपल्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचा हा उपाय शुभ तिथी असेल, सण वार, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी अशा शुभ तिथींना, संकष्ट चतुर्थी असेल अशा शुभ तिथींना आंब्याच्या पानांचा हा उपाय जरूर करा. घरात नक्की तुमच्या मंगल गोष्टी घडून येतील. कधीच कुठलं संकट फिरकणार नाही, वरच्या वर संकट दूर होत राहतील. म्हणून आंब्याच्या पानांचा हा उपाय जरूर करत जा. त्याचबरोबर अशा शुभ तिथींना आणि दर गुरुवारी, शुक्रवारी आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला सुरुवात करा. महिलांनो, हळदीचं लेपन केल्यानंतर आपण जी माता लक्ष्मीची पावलं लावलेली असतात उंबरठ्यावर, त्याची हळद, कुंकू, फुलं वाहून नुसती पूजा नाही तर श्रद्धेने, मनोभावे माता लक्ष्मीचं नामस्मरण करावं. तुम्हाला हवं नको ते आपल्याला बोलायचं आहे. उंबरठ्याला दोन्ही हात लावावी. सकाळ संध्याकाळ हे उपाय करा. नाही जमलं किमान एक वेळ तरी हा उपाय जरूर करावं. जरी घाई असेल तुम्हाला तरी पण उंबरठ्याची पूजा करावी. दोन्ही हात घराच्या गृहलक्ष्मीने आपल्या उंबरठ्याला दोन्ही हात लावावं. आपल्या मनातील इच्छा माता लक्ष्मीला सांगावी. आपल्या घराची लक्ष्मण रेषा आहे, जेवढी सुशोभित कराल ना तेवढं सर्व जगाचं सगळं सुख तुमच्या पदरात माता लक्ष्मी जरूर टाकेल. म्हणून उंबरठ्याचा हा उपाय जरूर करा. जेवढे हळदीचे उपाय तुम्ही दर गुरुवारी कराल ना तर तेवढं सुख समृद्धी तुमच्या आयुष्यात जरूर येईल आणि तुमच्या कष्टाला बघा 100% फळ मिळायला लागेल. आपल्या देवघरात देवांना सुद्धा हळदीच्या पाण्याने जरूर अभिषेक करत जा. दर गुरुवारी हळद किंवा तुमच्याकडं केशर असेल, केशरयुक्त दुधाने किंवा पाण्याने देवघरातील देवांना अभिषेक करा. तुमच्याकडं स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, स्वच्छ पुसून घ्यावा. बाळकृष्णाची मूर्ती असेल, हळदीने किंवा केशरयुक्त पाण्याने, दुधाने जरूर अभिषेक करत जा. गणपती बाप्पांची मूर्ती असेल, छान असा अभिषेक केल्यानंतर तांदळाच्या राशीवर हळदी कुंकू अर्पण करावं महिलांनी आणि त्यावर देवांना स्थापित करत जा. हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून, पिवळी फुलं, चाफ्याची फुलं असतील तर दर गुरुवारी देवांना जरूर अर्पण करा. नसतील, जी झेंडूची फुलं असतील ती अर्पण करा. माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करा. दर गुरुवार, शुक्रवार माता लक्ष्मीची सेवा करा. अंगणातील तुळशीला दर गुरुवारी चिमूटभर हळद घ्यावी उजव्या हाताच्या चिमुटीत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप किमान 21 वेळा करावा. आपल्या मनातील इच्छा बोलून तुळशी मातेच्या मुळाशी चिमूटभर हळद अर्पण करत जा आणि पाणी, दूध, चमचाभर दूध
ओम नमो भगवते या मंत्राचा जप करून तुळशी माऊलीची ही सेवा आवर्जून करा. बघा, हळद आहे, हळद अर्पण केल्याने, झाडांना अर्पण केल्याने कुठलंही नुकसान झाडांना होणार नाही. उलट जे कीटाणू असतील ते नष्ट होतील आणि झाडं अगदी बहरतील. तुमची तुळशीला छान मंजुळा येतील, फुलेल, फळेल. म्हणून तुळशीला दर गुरुवारी जरूर चिमूटभर हळद अर्पण करा. काही ठिकाणी तर पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकली जाते आणि ते हळदीचं पाणी दर गुरुवारी किंवा रोजसुद्धा महिला हळदीचं पाणी तुळशीला अर्पण करता. यामुळे सुद्धा तुमच्या घरातली तुळस असेल, वाळून जात असेल, सुकत असेल, टवटवीत होत नसेल तर दर गुरुवारी हा तुळशी मातेचा उपाय जरूर करा. हळदीने तुमच्या झाडांना कुठलंही नुकसान होणार नाही, उलट बहरतील, हिरवीगार होतील, फळं वगैरे यायला लागतील झाडांना. प्रत्येक झाडाला सुद्धा हा उपाय करू शकता, पण तुळशीला तर आवर्जून हा उपाय करा दर गुरुवारी. घरात खूप अडीअडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत आहे, कुठूनच मार्ग मिळत नाही, तर सकाळी किंवा संध्याकाळी शांततेत देवघरात तुपाचा दिवा लावा, धूप दीप अगरबत्ती लावा. एक छोटासा पाण्याचा पेला भरून घ्या. पिण्याचं पाणी भरून एका छोट्याशा फुलपात्र असेल किंवा पेला असेल त्यात घ्यायचा आहे. आसन घेऊन बसा. आपला उजवा हात त्या पिण्याच्या पाण्याच्या पेल्यावर ठेवायचा आहे तुम्हाला आणि अखंड 11 वेळा तारक मंत्र पठण करा. फक्त बोलायचं आहे म्हणून बोलू नका. श्रद्धेने मुखातून आपण शब्द काढत आहोत, तारक मंत्र बोलत आहोत, पण तारक मंत्र बोलताना हृदयापासून बोलायचं आहे. अगदी मनापासून बोला. स्वामींना बोला, कुणाला काही सांगू नका. तुम्हाला काय त्रास आहे, काय पीडा आहे, आपल्या माऊलीला बोला. तीच माऊली आपल्याला मार्ग काढून देणार आहे. हा तारक मंत्राचा उपाय तर सर्वांनी दर गुरुवारी करा. बघा, एका गुरुवारमध्येच सोन्यासारखे अनुभव येतील. तुम्हाला नाही आले तर मला बोला. पिण्याच्या पाण्यावर आपला उजवा हात ठेवा. हृदयापासून 11 वेळा तारक मंत्र बोला. तुम्हाला जास्त बोलायचं 21 वेळा, 51 वेळा तुम्ही बोलू शकता, पण 11 वेळा तरी अखंड तारक मंत्र बोला. नंतर ते पिण्याचं पाणी घ्यायचं, थोडंसं तुम्ही प्या, लेकरा बाळांना द्या. घरात थोडं तुम्ही तुळशीच्या पानाने किंवा एखाद्या फुलाच्या साह्याने संपूर्ण घरात जरी शिंपडून दिलं ना, कुठलीच नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही. कितीही वास्तुदोष असो, पितृदोष असो, अडीअडचणी असो, क्षणात मार्ग जरूर निघेल. पैशांविषयीच्या तुमच्या ज्या समस्या असतील ना त्यासुद्धा संपून जाईल. तुम्ही कष्ट घेताय, पतिदेव कष्ट घेताय, कष्टाला बघा सोन्यासारखं फळ मिळेल. आपल्या गुरु माऊलींची, स्वामी माऊलींची जरूर भरभरून कृपा होईल. दर गुरुवारी तुम्हाला रोज जमताना स्वामी माऊलींच्या मंदिरात, केंद्रात जरूर दर्शनाला जा. नाही जमलं दर गुरुवारी तरी आठवणीने जा. अगदी मुठभर खडी साखर जरी घेऊन गेलात ना तुम्ही चालेल. तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा तो दाखवा. मग पुरणपोळी असेल, लाडू असेल, जिलेबी असेल, बुंदी असेल, वेगवेगळे पदार्थ. आपल्या स्वामी माऊलींना श्रद्धेने अर्पण केलेला नैवेद्य खूप प्रिय आहे. मग तुम्ही फक्त खडी साखर जरी घेऊन गेलात ना तरीही चालेल. मनाने हृदयापासून दर्शन करा. तिथं 2 मिनटं शांत बसा आपल्या मंदिरात आणि मग घरी यायचं आहे तुम्हाला. एखाद्या गोरगरिबाला दर गुरुवारी काही अन्नदान करता आलं तुम्हाला तर जरूर अन्नदान करा. यामुळे सुद्धा बऱ्याचशा अडीअडचणीतून तुम्हाला जरूर मार्ग मिळेल. झालंच तुमच्याकडून तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 मांडी 1 ते 21 अध्याय जरूर पठण करा. नाही जमलं, जी नित्यसेवा करतो, रोज 3 अध्याय वाचतो आपण, तेवढी सेवा केली तुम्ही तरीही चालेल. 11 माळी जप करा. जेवढी सेवा जमेल तेवढी करा. 1 माळ जरी जपली तरीही चालेल. पण दर गुरुवारी आपल्या देवघरातील दिव्यात चिमूटभर हळद टाकत जा महिलांनो. थोडासा कापराचा तुकडा, 2 लवंग आवर्जून टाका. यामुळे सुद्धा घरात चांगले दैवी अनुभव यायला लागतील तुम्हाला. घराजवळ जर गाय असेल आणि घरात लग्न कार्यात अडीअडचणी येत असतील, संतान प्राप्ती होण्यात अडीअडचणी येत असतील, तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण पैशांविषयी अडीअडचणी येत असतील, तर घराजवळ जर गाय असेल ना तर त्या गाईला काय करायचं आहे, थोडंसं कणिक मळा, त्यात चिमूटभर हळद टाका आणि त्याची चपाती बनवून गाईला खाऊ घालायची आहे. आता ती गाईला तशीच खाऊ घालू नका,
चपाती बनवा. पहिली चपाती, त्यावर तूप लावा थोडंसं, एक गुळाचा खडा ठेवावा आणि मग ती गाईला तूप रोटी जरूर खाऊ घालत जा. यामुळे सुद्धा तुमच्या सर्व अडीअडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल. मग लग्न कार्य असतील, घरात मुलं मोठी झालेली आहे, त्यात सुद्धा तुम्हाला हवं तसं स्थळ मिळून येईल. कुंडलीतील ज्या अडीअडचणी असतील त्या दूर होतील आणि हवं तसं स्थळ तुमच्या घरी चालून येईल. संतान प्राप्तीचे योग तुम्हाला निर्माण होतील. तुमचं हवं तसं घर तुम्हाला लवकरात लवकर तुमची वास्तू नक्कीच होईल. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना जरूर गुरु माऊली पूर्ण करेल. म्हणून गोमातेची ही सेवा तर आवर्जून करा. मुलाने किंवा मुलीने सुद्धा करू शकता. तुम्ही आवर्जून गायीची सेवा करत जा. तुळशीजवळ तुपाचा दिवा, आपल्या मुख्य दाराशी एक तुपाचा दिवा लावत जा. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते. ज्या घरात लक्ष्मीनारायणांची सेवा होते, गुरु माऊलींची सेवा होते ना, त्या घरात तर कधीच कशाला कमी पडत नाही. आणि दर गुरुवारी जी महिला हळदीचे हे छोटे छोटे उपाय अगदी 2-2 मिनिटांचे करते ना, तर त्या घरात सुद्धा सोन्यासारखं सुख समृद्धी येते. मुलांना भरभरून प्रगती मिळत असते. त्याचबरोबर मुलं जिथं अभ्यास करतात किंवा तुमच्या संपूर्ण घरात एक पाणी दर गुरुवारी शिंपडून देत जा. थोडंसं पाणी घ्यावं, अंघोळीनंतर हा उपाय करा. थोडं पाणी घ्यावं, त्यात चिमूटभर हळद टाका, थोडा कापराचा तुकडा बारीक करून टाका, गोमूत्र, गंगाजल या सर्व वस्तू मिक्स कराव्या आणि तुमच्याकडं स्प्रे बॉटल असेल त्याने शिंपडू शकता किंवा तुळशीचं पान, एखादं फूल याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही संपूर्ण घरात हे हळदीचं पवित्र पाणी शिंपडून द्या. यामुळे सुद्धा तुमची वास्तू कायम प्रसन्न राहील आणि गुरु माऊलींची कृपा